थँक्यू सो मच. करणजी काळन सर आणि मॅक्स पाटील सर यांचा आवाज आपण ऐकतोय. नमस्कार मंडळी, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही पाहताय जर्मन क्रीडा मंडळ जुबिली गाव आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्पर्धा रंगते. आज सांगता 16 तुम्हाला जरूर पार मिळेल. आज अंतिम रात्र आपल्याला पार मिळते आणि आज मोठमोठ्या संघाच्या दरम्यान सुपर 10 मध्ये हे संघ आपण पाहतोय. 80 ग्रामीण संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये आणि त्यातून 70 संघांना मागे सोडत असताना आता 10 संघ पुढे सरकलेत आणि त्यातलेच आपण पाहतोय. खरं तर आज सुपर 5 मध्ये जाण्यासाठी या लढती तुम्हाला पार मिळतील. एक महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सिरीज बॅटर आणि बॉलरसाठी आपण याच मॅच पर्यंत धाबा काउंट करतोय, याची आपण नोंद घ्यायची. जे आज 10 संघ खेळणार आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती आम्ही पोहोचवतोय. फक्त आणि फक्त आजचा जो सामना आपण खेळतोय पहिला, त्याच सामन्यापर्यंत मॅच आपण रन्स काउंट करणार आहोत, त्याची आपण नोंद घ्यायची. आणि अजून एक माहिती, पंच फक्त 1 मिनिट एक माहिती आम्ही पोहोचवतोय, त्यानंतर आपण मॅच सुरू करू. आयोजन कमिटीने स्पष्टपणे सांगितलंय कोणताही संघ कोणताही खेळाडू जर सिरीजसाठी गैरवर्तणूक खेळ करतोय तर त्यांना या स्पर्धेतून बाद केला जाईल आणि त्यासोबत पारितोषिक देखील मिळणार नाही. ही महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. सलामी जोडी प्रयास कोळीच्या साथीनं समीर नाईक. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय, फटका चांगलाय, दाबा देखील चांगला मिळतील. सिंगल, एक चिकी सिंगल, एक पेटी जातीय. सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. नौसाकी एरवरती प्रयास कोळी ला तुम्ही पाहता या मॅच मध्ये तो दाखल होतोय. एक सिंगल धाव इथून एक पेटी जाते आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना एक धावफलकावरती जोडली जाते. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय निलेश. पुढचा बॉल मागचा पाय वाकवला होता, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मागच्या पायावरती बेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर ऑन साइडला प्रॉपर टायमिंग नव्हता म्हणूनच काय स्कोरलेगला शॉर्ट स्कोरलेगला बॉल ट्रॅव्हल झाला, तिथे चेंडूला स्टॉप केला. उत्तम फेक करतील. सिंगल, 2 बॉलवरती 2 धाबा इथून एक पट जात आहे. त्यामुळे या मॅचमध्ये टीमची टोटल आता 2 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. दोन्ही बॅटर सलामीला दाखल झाले. चांगला खेळ या मॅचमध्ये. सेन्सिबल क्रिकेट सध्या घडीला तुम्हाला पार मिळतो या मॅचमध्ये. बरू ट्रॅकवरती गोलंदाज तयार. पुढचा बॉल राऊंड द विकेट, लेफ्ट मोर द विकेट दाखल झालेत. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात बॉलला स्टॉप करण्याचा, नाही थांबणार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक देखणा फटका, चौकार. त्यामुळे सुपर 10 मध्ये दोन्ही संघ दाखल झालेत आणि आजच्या अंतिम रात्रीमध्ये आपण पाहतोय गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. याची देही याची डोळा जोवलीकरांचा रंगतो हा क्रिकेटचा 16.
धावफलक थांबलाय. टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पार भीती आतापर्यंत 6 धाबा. धावफलकावरती पार भीतील. महत्वाचा खेळाडू प्रयास कोहलीला तुम्ही पाहिलं झेल देत असताना आपण पाहतोय. खरं तर झेल घेत असताना मिळेल जजमेंट खराब राहिलं. त्यानंतर काय ड्रॉप आणि अखेर समीर नाईकला मैदान सोडवायला लागले. नवीन बॅटर मैदानावरती प्रतीक पाटील दाखल होते या मॅच मध्ये. प्रतीकनं चांगली बॅटिंग केली आहे. नेट नंबर 3 वरती तो जेव्हा जेव्हा दाखल झालाय टॉप गिअर वरती चांगला खेळ त्याचा आपण पाहिलाय. आणि आता या मॅच मध्ये देखील तुम्ही पाहताय पहिला बॉल वरती सेन्सिबल क्रिकेट डिफेन्स करत असताना बचाव पवित्र इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 11 खेळाडू अपील करतात. पंच सहमत नव्हते आणि अखेर लेग बायट्स एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव इथे फलकावरती जोडली जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 7 धाबा. धाव फलकावरती तुम्हाला पार भीतील. एका बाजूला स्कायरा 11 वहाळ त्यांच्या विरोधात गावदेवी 11 कौसा. दोन टीमच्या दरम्यान सामना रंगतोय पनवेल तालुका. तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली विभागातून संघ दाखल झाला या मैदानावरती खेळत असताना. खरं तर शिरडोन गावचे एक नामांकित उद्योजक स्कायरा 11 पुरस्कर्ते आहेत आकाशदादा पाटील यांचा संघ मैदानावरती खेळत असताना आपण पाहतोय. आजच्या रात्रीमध्ये खरं तर पहिला सामना जिथे जिंकला टीम विजय 11 बदलापूरनं. दुसरा सामना जिंकला टीम श्री गणेश अप्रतिम खेळ आपण पाहिला. दुसऱ्या सामन्यामध्ये खेळत असताना कोणी संघाचा प्रांजल स्वरूप 11 श्री गणेश कोणी अप्रतिम खेळ त्यांचा आपण जरूर पाहिला. आणि आजच्या रात्रीतील तिसरी मॅच आपण एन्जॉय करतोय. नेक्स्ट मॅच भावळीच्या विरोधात चांभारली. त्यावेळी दोन टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण देखील टॉस साठी यायचं आहे. मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करतोय त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. बॉल ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज दाखल होतोय ओमकार सिनियर ओमकार बरदियार. पुढचा बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. धाबा चांगला भेटतील का क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे षटकार. षटकार आलाय त्यामुळे धावफलक आता पुढे सरकतोय. 12 धाबा धावफलकामध्ये जोडले जातील. ओमकारचं पहिल्या बॉलवरती षटकार केले. सेकंड सबका स्वागत. 13 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये 7 आले होते त्यामुळे धावफलक आता टीमची टोटल 13 एकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. बरोबर यार. पुढचा बॉल लाईन चेक करावी लागेल. पडल्यानंतर प्रचंड वेगाने बॉल निघालाय. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आई गावदेवी क्रिकेट संघ अंकुश 11 कौसा हा संघ मात्रावरती खेळतो या मॅच मध्ये. बरोबर यार. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना लेफ्ट सीमर लेफ्ट ओव्हर द विकेट न गोलंदाज दाखल होते या मॅच मध्ये. दोन टीमचं कौतुक व्हायला आज दिलेल्या वेळेवरती दोन्ही संघ दाखल झाले. एका बाजूला कल्याण डोंबिवली तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतोय. या मॅच मध्ये प्रयास कोहलीची कॅच सोडली आहे त्यामुळे आता किती बागडा तो ठरतोय. राऊंड द विकेट आलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा 4 खेळाडू कॅच ड्रॉप. जजमेंट खराब आणि लगेच 2 धावा एक पट जातील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक टीमची टोटल आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार भेटतील. धावफलक जाऊन पोहोचला या मॅच मध्ये. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती 16 धाबा धावफलकावरती जोडले जातात. चांगली सुरुवात या मॅच मध्ये करत असताना संघ स्कायरा 11 वहाळच्या विरोधात तुम्ही पाहताय कौसा संघ आज मात्र मैदानावरती उतरलाय. टॉस जिंकत असताना आपण पाहतोय बॅटिंग करत निर्णय. अजून एक चांगला फटका. पुन्हा एकदा खेळला ऑन साइडला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय त्याच्या अवकाशाच्या बाहेर. पॅरल स्ट्रोक. बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळते 4. धावफलक वेगळ्या पुढे सरकतोय. काल या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं असेल तर 1 लाख व्ह्यूज 70 स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहिलेत त्यामुळे त्यांचंही कौतुक. 1,20,000 त्यामुळे 70 स्पोर्ट्सचं देखील आपण कौतुक करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम क्वालिटी आणि क्लॅरिटी. अजून एक चांगला फटका ऑन साइडला खेळला. बडी विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय.
आणि अखेर त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. सचिन दादा पाटील पुरस्कृत माही 11 गावदेवी कौसा. बॅटची गडा थडब्यांचा खेळाडू पुढे सरकतोय. 2-2 क्षेत्ररक्षक भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका. प्रतीक पाटील ऑन फायर नाव. 4 रन. एक 1071 जर नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत असताना व्ह्यूज तुम्हाला पार भेटतील ऑनलाईन. या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान मोठी मॅच पत्रिकेवरती रंगतीये. धावफलक तुम्ही पाहता आता जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 31 31 धाबा. धावफलकावरती पार भेटतील. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धाबा आणि त्यानंतर 24 धाबांची वादळी खेळी पत्रिकेवरती पार भेटते. त्यामुळे आपण पाहतोय या मॅच मध्ये आतापर्यंत 8 बॉल फेस करत असताना 23 धाबा प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय 3 बॉल फेस करत असताना 5 धाबा प्रयास कोळीच्या बॅटमधून. धावफलक जाऊन पोहोचलाय 31. स्काय 11 म्हटलं की डूट आउट. आकाशदादा पाटील शिरडून या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच जे वेताळदेव चांभारली विरोधात बावाळे बी. दोन टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या आपण मंचावरती. प्रगती पथावरती असताना धावा आता वेगाने इथे वाढतात या मॅच मध्ये. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 31 आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. 24 धावा खर्च करत असताना ओमकार ची मागणी गोलंदाजी आपण पाहिली आहे. पहिला बॉल फटका फसलाय. खेळाडू डीप मध्ये जज करतोय. 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. कॅच ड्रॉप. हलक्या हाताने इझी झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि त्यानंतर आपण पाहतोय पश्चाताप होत असताना निलेश भोईर होते. डीप मध्ये झेल स्वीकारण्याचा प्रयत्न निलेश पूर्णपणे फसला आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. असं वाटलं होतं सहज सोप्या रीत्यानं हा झेल स्वीकारला जाईल, परंतु आपण पाहतोय या मैदानावरती खरं तर कॅच ड्रॉप झालाय आणि त्यानंतर थोडासा नाराज आहे निलेश या मॅच मध्ये. आय थिंक केतन म्हात्रेचे मामाश्री आहेत. या मॅच मध्ये त्यांची कामगिरी देखील मोठी आहे. धाबा त्यांनी देखील खोऱ्याने उडल्यात, परंतु आता क्षेत्ररक्षणाचा दर्जा जरूर तुम्हाला थोडासा मी म्हणेन पुढे सरसावत असताना हातातून बॉल निसटला आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. अजूनही या मॅच मध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. परत यार रिव्हर्स टीम केलाय. फटका चांगला आहे. धाबा चांगला भेटतील. बॉल जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयास कोळीच्या बॅटमधून चांगला प्रयास. बॉल सीमा आज चौकार आलाय.
आणि चौकाराच्या साथीने आता धावफलक टीमची टोटल स्कोर बरोबरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले फलकावरती धाबा तुम्हाला पार मिळतील 36 धाबा फलकावरती जुडले गेल्यात. चांगली सुरुवात या बॅचमध्ये प्रयाग देखील करत असताना प्रयाग कोहलीच्या बॅटमधून रिवर्सचा फटका चौकाराला. अजून एक चांगला फटका पुन्हा एकदा बॉलला खेचलाय फाईन लेगला. बॉल जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा बी शेप मध्ये मागच्या बाजूला आधी थर्ड मॅन. तर आता फाइन लेग बॉल सीमा पार. रन्स मिलते 4 और जब रन्स मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. बेगाना प्लाव होती है आतापर्यंत 40 भरतयार. अजून एक चांगला फटका स्कोर लेगला डीप बॅकर स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोहली ऑन फायर नाव सिक्सर. थँक यू सो मच. का बॅटिंग करतोय. 6 बॉल 19 धाबा. प्रयासच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला 9 बॉल मध्ये 24 वरती खेळतोय प्रतीक. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल आता स्कोर बरोबरती जाऊन पोहोचली आहे 46. अजून एक चांगला फटका डीप बॅकेट पॉइंट बाउंड्री लाईनच्या जवळ बॉलला स्टॉप केलाय. त्यामुळे 2 धाबा एक पडला आणि आता तिसरीचा प्रयत्न होतोय. या 3 धाबा भरपूर काय सांगू जातील. धावफलक टीमची टोटल आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबरती जाऊन पोहोचली आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 49 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. प्रोजेक्टर स्कोर तुम्हाला जरूर पार मिळतो. या मॅच मध्ये दाखवले जातात 70 धाबा बनतील का. 17.29 ची सरासरी जरूर तुम्हाला पार मिळेल. चांगली बॅटिंग करतोय. 7 बॉल 22. हाफ ट्रॅकर पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट खेचलाय बॉल लाऊन साईडला. बॉल फेकून दिलाय मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जा सुदनाना जोबिली पाडामध्ये बॉल गेलाय षटकार. धावफलक 55 55 या आकड्यावरती टीमची टोटल आता तुम्हाला पार मिळेल. जाऊन पोहोचले या मॅच मध्ये. सर चेंडू पोहोचवा. मॅच बॉल आलाय. तीन ओव्हर मध्ये आतापर्यंत 55 बनल्यात. झेल निसटला होता तर प्रयासचा आणि त्यानंतर का बॅटिंग केली प्रयासनं या मॅच मध्ये. 7 बॉल 22 तर दुसऱ्या बाजूला 10 बॉल 30. प्रतीक पाटील या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरबार मोठी मॅच भद्रावरती रंगतीये. त्यामुळे तुम्ही पाहताय सामना आता रंगतोय. या मॅच मध्ये 55 धावा तर एकवटे गेले. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये एक मोठी टोटल कडे वाटचाल करत असताना संघ मात्र स्काय राय रिबन बहाळ या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळतोय. मोरी ट्रॅक वरती गोंधळ जाता 1 नंबर 4 मध्ये दाखल होतो. या मॅच मध्ये कल्पेश सराव बंद करा आणि लगेचच मॅच सुरुवात करायची. 6 बॉल चा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये आता किती धाबा येतील हा प्रश्न तुम्हाला पार मिळतोय. कारण प्रयासला तुम्ही पाहता जो स्टॅकिंग वरती उभा आहे. या मॅच मध्ये चांगला खेळ त्याने देखील दाखवलाय. आणि या स्पर्धेमध्ये पूर्णपणे आपण जर पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग प्रयास कोहलीची आपण पाहिले. त्यामुळे या मॅच मध्ये आता त्याचा प्रयास कशा प्रकारे असेल हे देखील आपण पाहणार आहोत. चांगला खेळ या मैदानावरती आतापर्यंत सर्वच संघांनी खेळलाय. 80 ग्रामीण संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलाय.
आणि त्यातल्या त्यात काल मंगेजी धुळे साहेब या स्पर्धेचे भाग्य विधाते त्यांचा वाढदिवस सोहळा आपण पाहिला. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पंचाकडे पाहिला. सोबत दजरेडा पंच संबंध होते आणि बॅटिंग टीमने आता रिव्ह्यू घेतलाय. चेक करायचंय खरं तर हा चेंडू वाईट आहे की पुन्हा एकदा डॉट, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. पहिलाच बॉल उमेशला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती तो जसा दाखल झाला रिव्हर्सचा पवित्रा आणि त्यानंतर डॉट बॉल. फेअर डिलिव्हरी जरूर तुम्हाला पाल मिळेल. मॅच ऑन. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे पाहिला. खरं तर वाईट लाईनच्या जवळ हा चेंडू पडतोय त्यामुळे असं वाटलं होतं प्रयासला देखील की हा वाईट आहे, परंतु पंच घोषित करताय डॉट बॉल. ती समाप्ती उमेशसाठी खरं तर ओव्हर चांगलं राहिले कारण जिथे सुरुवात झाली निलेशने बॉलिंग केली, त्यानं धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये मागणा ठरला ओमकार, त्याने खर्च केला 24. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा ओमकार आले, ज्युनियर ओमकार, त्याने धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय इथे घडले काय पाहावं लागेल. ऑन साईडला मागे बांधण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा सिंगल, आय थिंक बॅटकट, त्यामुळे आपण पाहतो इथून सिंगलचा इशारा तुम्हाला जरूर पार मिळेल. आणि आता सिंगलच्या साथीने टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा प्लाय होती जाऊन पोहोचलाय. अब तक 56 या ओव्हरमध्ये आतापर्यंत स्कोर थांबलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय उमेश आता दाखल होतात, कल्पेश दाखल होतात या मॅच मध्ये. चांगली बॉलिंग कल्पेश करत असताना 2 बॉलवरती त्यानं फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च केली, त्यामुळे टीमची टोटल पूर्णपणे आता मंदावली आहे या मॅच मध्ये. इथून जर 7 पर्यंत धावफलक थांबतोय तर चांगली फाईट पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल आक्रमण केलाय, जसा 60चा आकडा दाखवला तसा मात्र खेचून मारलाय. बॉलला फेकून दिलाय प्रतीक पाटीलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेट नंबर 3 वरती दाखल झालाय आणि संकटमोचक कामगिरी आता करत असताना बॉलला पाठवले सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच. फुलटॉस पटलं की नो डाऊट मेजवानी, आणि त्यातल्या त्यात आज शुक्रवारचा दिवस त्यामुळे आपण पाहतोय मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारली आहे. पुढचा देखील गतीमध्ये मिश्रण, रिझल्ट सेम. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे सेकंड इन रो, गेंदा इस स्लॉट में उसे पार किया, पार्किंग प्लॉट में बॉल सीमा पार. षटकार. पुढचा बॉल अजून एक चांगला फटका, हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा 3 बॉल 3 षटकार. जर बॅटिंग आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. प्रतीक पाटील ऑन फायर नाव, त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर काय बॅटिंग करतोय. तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय आणि संकटमोचक कामगिरी करत असताना संघाचे पुरस्कर्ते आकाशदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये. प्रतीक पाटील साठी अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे प्रयास कोहलीला मैदान सोडावं लागेल. आणि अखेर तुम्ही पाहताय 48 धाबा खरं तर बॅटिंग करत होता, खेळाडू कक्षातून तोच इशारा येत होता. 48 बनल्यात आणि फक्त 2 धावांपासून खरं तर तो वंचित राहिला. जर 50 धाबा एकवटल्या असतात तर या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्हाला 1717 रुपयाचं कॅश प्राइज देत असताना तुमचा सन्मान आम्ही केला असता. आणि आता 48 वरती खर तर थांबलाय प्रतीक पाटील, त्यामुळे धावफलक टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती तब्बल धावा बनल्या 74 आणि 75 धावाचं लक्ष या मॅच मध्ये मात्र सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती येतील मच्छिंद्र पाटील सर, परंतु त्याआधी आपण करतोय टॉस. पहिल्या ओव्हरमध्ये निलेशने खर्च केला 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये ओमकारनं खर्च केला 24, तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज ज्युनियर ओमकार आला, त्याने खर्च केला 24. आणि आता या चौथ्या ओव्हरमध्ये फक्त नाही बोलता येणार कारण 19 आले, 3 षटकार आले, त्यामुळे 19 धाबा खर्च केले. आणि धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल 74 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. त्याने आता
24 बॉल 75 धाबाची गरज या मॅच मध्ये. चला टॉस साठी चांबारली आणि बाबाळे बी. चांबारली टीमचे कॅप्टन पोहोचलेत, बाबाळचे देखील पोहोचलेत. टॉस आपण संपन्न करू. चला कॉइन आपण स्पिन करतोय. चिक आपण टॉस संपन्न करतोय. खरं तर ज्यांच्या शुभ हस्ते ही खेळपट्टी सजली ते आमचे यादव पेंटर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करून नाणेफेकीचा कौल आपण कॉइन स्पिन करतोय. हेडचा कॉल आणि आला हेड. यादव जी आप बैठिए, आपका स्वागत है. भावळे बी टीमच्या कॅप्टननं खरं तर टॉस जिंकला. निर्णय काय? फिल्डिंग. काल खरं तर रात्री आपण पाहिला असेल तर समोर महाराष्ट्रातील एक मोठा संघ होता गोरसई ब, आणि तेव्हा खरं तर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता फिल्डिंगचा निर्णय. काय सांगाल खरं तर या मॅचमध्ये समोर चांबारली आहे, फिल्डिंग करण्याचा निर्णयच का? बॅटमॅन चांगले आहेत आमच्याकडे, चेस करू आम्ही आता. कालच्या रात्रीमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता. तेव्हा गोलंदाज कमी होते, नंतर आला लास्ट मॅचला गोलंदाज. पूर्ण पॅक टीम होती, आता पण पॅक टीम आहे. काय म्हणाल आज मात्र? काल खरं तर 2 गोलंदाज आय थिंक कमी होते, आज सर्व असतील पूर्ण टीम? हो पूर्ण टीम. काय म्हणशील सुपर टेन मध्ये दाखल झालात, अप्रतिम खेळ कालच्या रात्रीमध्ये, आणि कालच्या रात्रीमध्ये आपण धूम धमाका देखील पाहिलं या स्पर्धेमध्ये. काय म्हणशील पूर्ण स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप छान आहे, आयोजन पण खूप छान केलं आहे आणि खेळण्याची संधी दिली, धन्यवाद. चांबारली टीम खरं तर टॉस गमावलाय, टॉस महत्त्वाचा होता आणि तुम्ही जिंकला सर, तुम्ही काय केलं असतं? सर आम्ही देखील फिल्डिंगच गेली असती. मग आता बॅटिंग करायचे. काय म्हणाल? खरं तर नुकताच जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये रजत मुंडे 4 व्हीलरचा कारचा मानकरी ठरला, आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय खरं तर 4 व्हीलर कार देत असताना आपण भाग्यवान खेळाडूचा सन्मान करणार आहोत. कसं वाटलं या मैदानावरती खेळताना? कारण तुम्ही देखील रायगड जिल्ह्यातून आहात आणि रायगड म्हटलं की नो डाऊट क्रिकेटची पंढेरी म्हणून ओळखलं जातं, परंतु ठाण्यामध्ये आल्यानंतर आपण पाहतोय खरं तर बदलापूरची एक नामांकित स्पर्धा बदलापूर ग्रामीणचा वर्ल्ड कप तुम्ही खेळताय. सर नक्कीच पहिल्या दिवशी देखील मी म्हटलो होतो की बदलापूरमधले सगळ्यात चांगली आणि टॉपची टुर्नामेंट असते. प्रत्येक गाववाले याच्या खेळायला उत्सुक असतात आणि आमच्या पॅकरचे देखील आम्ही थँक्यू मानतो, कारण का त्यांनी आम्हाला इथे चान्स देण्यासाठी प्रयत्न नक्की केले. 4 ओव्हरचे मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धाबा खरं तर बनवल्या जातील? कारण समोर आपण पाहतोय बाबाळे संघ म्हटलं की बॉलिंग अटॅक त्यांचा भरपूर स्ट्रॉंग आहे. भालेकर सारखा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल आणि नवनाथ बुकडे सारखा गोलंदाज पाहायला मिळेल. तर किती धाबा बनवल्या जातील की सेफ असतील? सेफ असं काही नाही आहे सर, बॉलिंग अटॅक आमचा देखील चांगला आहे, तरी आम्ही जेवढा आम्हाला प्रयत्न करू, जेवढा जास्त मारण्याचा प्रयत्न करू तेवढं आमच्यासाठी सेफ असेल. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनला आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय. टॉस जिंकत असताना भावाळे बी टीमनं घेतला निर्णय खरं तर क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं टीम चांबरलीला बॅटिंगसाठी. आपण सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. खरं तर ज्यांच्या शुभ हाताने ही खेळपट्टी खरं तर रंगली, नटली, सजली ते आपले यादव पेंटर यांचा सन्मान आपण करतोय. मी विनंती करेल लगेचच सन्मान करण्यासाठी अशोकदादा धुळे आणि विनोददादा धुळे या पण आपल्या शुभ हस्ते आपण यादव पेंटर याचा सन्मान करतोय या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतो, या स्पर्धेमध्ये प्रत्येक मान्यवर मग छोटं मोठं कधीच पाहिलं जात नाही. मंगेजी धुळे साहेबांनी सांगितले पहिल्या दिवस रात्रीपासून आलेला प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती झाला पाहिजे, कारण आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव आणि प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील मच्छिंद्र पाटील सर. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल, थँक्यू सो मच करण काळंदे. बोलूया सामन्याकडे 9:05 मिनिटं आणि 75 धाबा कुटायच्या मैदानावरती सर्वोत्तम धावसंख्या आजच्या स्पर्धेतील दाखवली ती मात्र वाल संघानं. स्काय रेल्वे वाल एका बाजूला गावदेवी कौसा, एका बाजूला आकाश पाटील, एका बाजूला आमचे कौसाचे उद्योगपती सन्माननीय सचिनजी पाटील. स्वागत आहे सचिन पाटील, तुमचं देखील कौशावरनं सामना एन्जॉय करतात. प्रयास कोहलीचा सोडलेला झेल, त्यानंतर मोजावे लागले किंमत 48 धावांची विस्फोटक आणि बहारदार फलंदाजी. काय नोक दाखवल्या प्रत्येकने देखील खूप चांगली फटकेबाजी आणि प्रयासने देखील खूप चांगली फटकेबाजी. 2 गडी बाद 74. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू ऑन साइडला बोलावलाय, चंद्रशेखर जज करेल, उचलेल, येईल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा. गुड रन विथ द विकेट, खूप चांगली रन विथ द विकेट पाहायला मिळाली. कल्पेश चेंडूर आला, मात्र थोडासा उशीर झाला.
धावसंख्या 10 फलकावरती. येस राहुल. नुकताच आपण पाहतोय खरं तर टीव्ही स्क्रीनवरती ज्यांना दाखवलं जाते आमचे करणजी धुळे असतील, बदलापूरचा वंडर बॉय आणि त्यासोबत त्यांचे जवळचे मित्र उमेश सिंग यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. एक नामांकित क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे आणि या स्पर्धेमध्ये आज खरं तर वेळात वेळ काढून ते दाखल झाले. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. येस बॅक सर. थँक्यू राहुल. ऍक्शन रिप्ले बघा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न नाही. चेंडू स्लोवर चेंडू, कारण चेंडू बाउन्स गेला चेंडू. मी म्हणेन विकेट किपरकडे, याचा अर्थ चेंडूमध्ये गती कमी केली गोलंदाजानं. प्रतीक ज्या पद्धतीने प्रत्येकनं फटकेबाजी केली, प्रत्येकनं आपल्या संघासाठी फलंदाजीमध्ये तब्बल त्यानं 48 धाबा कुठल्यात, प्रयास कोहलीनं 23 धाबा कुठल्यात आणि प्रत्येकनं मारलेले ते फटके, काय उत्तुंग षटकार, बेधुंद फलंदाजी. नाहीये जोर किती लावतोय बघा. ज्यावेळी आपण कराटे खेळतो, जुडो खेळतो, तेव्हा जो तोंडातनं आवाज येतो ताकदीचा प्रचंड वापर, तसाच आवाज येतो गोलंदाजाच्या तोंडातनं मुखातनं. कशा पद्धतीने तो चेंडूला ताकद लावतोय, अशीच ताकद जेडी लावतोय शहापूरचा जेडी. त्याच पद्धतीने चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न, प्रचंड ताकद निर्माण केली जाते. रिलीज ऑफ डेली 3 धाबा दापलकावरती. शांतता सध्या तरी मैदानावर. ऑन साइडला बॅटचा फ्लो कमी केलाय, मात्र लॉंग ग्राफ सुंदर फटका दाखवलाय. फ्लो जरी कमी केला तरी चेंडू गेला सीमा पलीकडं. खणखणीत चौकार, पहिला चौकार. डबलचा जॉईंट आहे मला. धावसंख्या 10 फलकावरती 7 धावा, 75 धावा कुठायच्या. सर्वप्रथम धावसंख्या पहिल्या सामन्यामध्ये 43 बदलापूर मिजिया संघानं जिंकला. त्यानंतर कानोद संघासमोर 31 धावांचा पाठलाग, तो देखील थँक्यू राहुल. सामना जिंकला. कौसा संघासमोर 75 धावांचं, खोनी संघासमोर 33 धावांचा आव्हान, तो देखील जिंकला. 3 सामने आतापर्यंत चेस झाले, मात्र आता आव्हान आहे 75 धावांचं. बघायचंय कौसाचे उद्योगपती सचिन पाटील देखील हा सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे सचिन. स्काय रेल्वेचे आकाश पाटील देखील सामना एन्जॉय करतात. पॉइंटच्या डोक्यावरनं हँडसम दाखवलाय. अजून एक चौकार. खूप सुंदर गीतं सादरी केलीत. सादरीकरण खूप चांगलं आहे. अगदी काळजाला स्पर्श करणारे गीत आपण ऐकतो डीजे माध्यमातून. खूप चांगलं डीजे ऑपरेटिंग देखील आमच्या आवाजाची काळजी देखील चांगली घेते. 11 धाबा दापलकावरती ओमकार आणि त्याला साथ देतो कल्पेश. 10 वरती घेत असताना कल्पेशसाठी चेंडू ब्लॉक हॉल मध्ये परफेक्ट यॉर्कर, मात्र बॅकअप चांगलं आहे. मिडॉनला मिळला ती मात्र डॉट चेंडू. 11 धाबा दापलकावरती. सुरुवात तेवढी चांगली नाहीये ज्या पद्धतीने सुरुवात केली कौसा संघाच्या विरुद्ध खेळत असताना वाळ संघानं, स्कायरेनं वाळ संघानं जी सुरुवात केली ती मात्र दमदार आणि विस्फोटक राहिली. 11 धाबा दापलकावरती. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य मंगेशा धुळे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सोबतील आमचे चेतन धुळे विद्यमान माजी नगरसेवक सर्वांचं स्वागत करतोय आणि आमच्या दादांच्या सौभाग्यवती आमच्या सबिता ताई यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आली. 8 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास मध्ये 9व्या दिवसामध्ये आम्ही कंटिन्यू करतोय. तर खरं तर या स्पर्धेचा कालच आम्ही शेवट समारंभ करणार होतो, मात्र काल भरपूर लोड होता, काल कार्यक्रम देखील होता. त्यामुळे आयोजकांनी निर्णय घेतला की आज आम्ही फायनल करणार आहोत. आज 9व्या रात्रीमध्ये आपण आहोत. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा 80 संघाचा सहभाग आणि आज कोण बनेगा चॅम्पियन, हु विल बिकम अ चॅम्पियन, याचं उत्तर तुम्हाला मिळणार 80 संघाच्या माध्यमातून. खालापूर तालुका, पनवेल तालुका, उरण तालुका, पालघर जिल्हा, त्यानंतर भिवंडी तालुका, अंबरनाथ, बदलापूर तालुका अशा अनेक तालुक्यातून संघ आपण पाहिले आणि सर्व तालुक्यांना एकत्रित करणारी स्पर्धा म्हणजे सर्गबाची हिंदू सम्राट ते 2026 पर्व. चला स्पीडअप करा, तुमचा टाइम आउट सुरू आहे. इथे एक लक्ष येते तुमचं. 4 मिनिटं घेतले एका षटकासाठी, 5 मिनिटं. चला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायचे आहेत. 16 मिनिटाला एक गडे आतील, 17 मिनिटात दुसरा गडे आतील, 20 मिनिटांमध्ये 3 गडे आतील. ती लक्ष असू द्या. प्रचंड शिस्त, डिसिप्लिन, त्यानंतर कन्सिस्टन्सी, सातत्य, त्यानंतर ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता, त्यानंतर डेडिकेशन, समर्पण स्पर्धेच्या माध्यमातून
कारण गेली 9 रात्री आयोजक सातत्याने प्रयत्न करतात. करण धुले आमचे छोटा चेतन मास्टर माइंड माही असतील, महेंद्र धुले असतील. दर्शक धापलकावरती गोलंदाज तयार. ऑन साइडला फेकला चेंडू अँड हँडसम गॅप मध्ये आणि चेंडू सीमा पलीकडं. अजून एक चौकार. चेंडू मागे तुम्हाला 3 अधिक धावांची गरज आहे. 75 धाबा कोटायचे तुम्हाला 18.75 जास्त धाबा उभा असतात. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रहार करण्याची गरज आहे. करो या मरो, जिंका किंवा मरा, हीच परिस्थितीमध्ये ती पाहायला मिळते. 75 धाबा भरपूर होता 4 षटकांमध्ये. बघायचं कवसा संघ किती पाठलाग करतोय. सचिन पाटील हा सामना एन्जॉय करतात. कवसाचे एक जबरदस्त उद्योगपती. स्वागत आहे सचिन पाटील. 15 भरती बिनगडी बाद. सुरुवात दमदार म्हणता येणार नाहीये. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न जाग्यावरनच. गुडघा देखील वाकवला, बॅलन्स देखील ठेवलं, मध्ये चेंडूची लाईन मिस केली आणि फलंदाज बीट करत असताना गुड कमबॅक. पहिला चौकारानंतर कमबॅक. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज स्पर्धेला आपण निरोप देणार. कट केला, बॅकफुटला जाऊन बॅकफुट स्क्वेअर कट दाखवलाय आणि चेंडू पर्यंत पोहोचेल, उचलेल तोपर्यंत चेंडू निघून गेलाय. अजून एक चौकार. आला फलंदाज, नंतर मात्र पाहिलं की चेंडू उचले घेतोय आणि त्याला जाऊन मात्र खूप चांगला फ्रंट फुट स्क्वेअर कट दाखवत असताना खूप चांगला फटका सजवलाय. उशीर झालाय. शतश पोहोचेपर्यंत चौकार. 19 धाबा. ओमकार खेळतो 8 वरती, कल्पेश खेळतो 8 10 वरती. दोघांमध्ये 18 धाबांची पार्टनरशिप बिल्ड होते 9 चेंडू मध्ये. 15-56. कठीण आहे समीकरण. ऑन साइडला हुक केलाय. फान लेगरीचा क्रिया करत असताना येतोय तो उत्तुंग षटकार. होता दाखवाला यावेळी क्विकर बाउन्सर त्याचा फायदा घेतलाय. क्रिकेटचा दर्जा मात्र उंचावलाय. येणारे चेंडू 14 आणि गरज आहे तब्बल 50 धाबांची. येणारे 2 चेंडू फार महत्वाचे कवसा संघासाठी. तर या 2 चेंडू 2 षटकार जर आले तर तुमचं समीकरण सोपं होईल. त्यामुळे येणारे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. प्रतीकनं केली 48 धाबांची बेधुंद फलंदाजी आणि प्रयास कोहलीची 23 धाबांची त्याला दिलेली साथ आणि त्याच्या जोरावरती बनवल्या 74 आणि 75 धाबांचा पाठलाग करतोय. अत्यातरी सध्या स्थितीत चांगले कवसा संघाची. गावदेवी कवसा किती चांगली कामगिरी करेल याच्याकडे लक्ष लागलंय. आतमध्ये आणलाय चेंडू. फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपर प्रयास मी कौतुक करेन. किती क्लोज आहे यष्टांना चिपकलाय तो आणि एवढ्या तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. प्रयास कोहली त्याची कॅप बघू शकाल तुम्ही. आपला जो अग्री कोळी समाज असतो, कोळी समाजाची ती कॅप परिधान करत असतो तो नेहमी. हा बघा ऍक्शन रिप्ले. क्विकर बाउन्सर. यस इट इज क्विकर बाउन्सर. आणि काय प्रयत्न चेंडू बघा लगेच तो कलेक्ट केलाय. ही देखील त्याची खूप बघा तो ऑफ साइडला राहिला होता. त्यानंतर तो इकडे आला, हल्ला कधी कळलाच नाहीये आणि चेंडूला बॅकअप देखील दिलं. लक्ष लागलं टीव्ही अंपायर कडे. 70 स्पोर्ट्स कडे. फेअर डिलिव्हरी. यस इट इज. येणारे चेंडू आता मात्र राहिले ते गरज असणार आहे. इक्वेशन दाखवायचं. हा बघा फेअर डिलिव्हरी. त्या चेंडू मध्ये बाउन्स जरी असला तरी चेंडू एक्झॅक्टली लेवलला होता. ही पाहिलं पंचाने पोझिशन, स्टँडिंग पोझिशन कुठे होती, फलंदाजी चेंडूचा इम्पॅक्ट कुठे होता, रिलीजिंग कुठे होती, बाउन्स किती होता, सर्व चेक केलंय. 13-50. हा चेंडू महत्वाचा आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 3 धाबांची गरज आहे. येणारे चेंडू 13 आणि 50 धाबांचा प्रयत्न करायचा आहे. 75 धाबा कुठायच्या आहेत 4 षटकांच्या झटपट टॉप 10 क्रिकेटमध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा आता स्वतःवरती फास्ट ऍक्शन दाखवत असताना षटकार मारल्यानंतर
अजून एक चेंडू हाफ ट्रॅकर त्याचा फायदा घेतलाय. फांडलीचा उडवला चेंडू सीमापालीकडे 6 धावांसाठी. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 44 धावांची थरार क्रिकेटचा. चौकार आहे त्यामुळे समीकरण बदलणार. 12-46. 23 धावांची प्रत्येक षटकामागे तुम्हाला गरज आहे. प्रेक्षकांचा खरोखरच मी आभार व्यक्त करेन कारण शेवटची रात्र आभार व्यक्त करण्याची वेळ आली. करच्या पद्धतीने प्रेक्षकांनी स्पर्धा उदंड प्रतिसाद देऊन अक्षरशः डोक्यावरती घेतली. मग धुले साहेबांवरती पुन्हा एकदा प्रेम दाखवलं त्याबद्दल मनापासून आभार. आमचे सर्व 70 स्पोर्टचे कॅमेरामॅन त्यांचे देखील मनापासून आभार. प्रचंड मेहनत त्यांची. त्याच्यानंतर DJ मास्टर ज्यांना अत्यंत नृत्यविष्कार ज्याने त्याच्या गाण्याच्या माध्यमातून दाखवलं आपल्यापर्यंत. खूप सुंदर गाण्यांचं सादरीकरण केलं त्याचं देखील विशेष आभार. राहुल चव्हाणचं मी विशेष आभार व्यक्त करेन कारण मागच्या 9 दिवसामध्ये कॉमेंट्री प्लस पाहुण्यांचं आगमन स्वागत पूर्ण अँकरिंग केली त्यानं. कालच्या देखील मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी देखील अँकरिंग केली त्यासाठी मनापासून आभार. आमचे स्कोरर भवेश सभी मी विशेष आभार व्यक्त करेन त्यांनी देखील आपल्या लेखणीतून स्पर्धा सजवली. सर्व आयोजक संयोजक त्यानंतर आमचे सर्व डेकोरेटर्स ज्यांच्या माध्यमातून लाईट्सची आपण सुविधा पाहतोय. लक्क प्रकाश असे वाटते की दुपारचे 1:30 वाजले एवढा लक्क प्रकाश या मैदानावरती त्यांचे देखील विशेष आभार. सर्व मान्यवरांचं सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळूंचं सर्व पॅकर्सचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण आभार व्यक्त करण्याची वेळ असते कारण शेवटची रात्र प्रचंड मेहनत आहे. एखादी स्पर्धा अशी सहजासहजी यशाच्या शिखरावरती पोहोचत नाहीये. हिट तर केला चेंडूला शतच्या पुढे सरकला मात्र मिळणार ती एकच धाव. एखादी स्पर्धा अशी यशाच्या शिखरावरती यशस्वी होत नाही त्यामागे कॉमेंटेटर स्कोरर DJ ऑपरेटर पंचांचा देखील विशेष आभार. त्यांनी देखील खूप चांगली मेहनत केली स्पर्धेमध्ये. या सर्वांची ताकद लागते तेव्हा स्पर्धा यशाच्या शिखरावरती पोहोचते. आयोजन चांगलं असतं त्याला मात्र झळाला दिली जाते चमक दिली जाते कॉमेंटरच्या माध्यमातून स्कोररच्या माध्यमातून DJच्या माध्यमातून पंचांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आणि तेव्हा तुमची स्पर्धा यशस्वी होते. हे संपूर्ण घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा मध्ये एक चांगली स्पर्धा संपन्न करत असतात. हे टीम वर्क आहे. 30 धावा 11 चेंडू 45 45 रन्स टू विन्स फ्रॉम 11 डिलिव्हरीज. नाहीये स्लॉक हिट नाहीये. लेन बघा लाईन बघा ॲक्युरेसी बघा परफेक्शन बघा डायरेक्शन बघा व्हॅरिएशन बघा आणि कंट्रोल बघा. सुपर डिलिव्हरी. देयर इज नो चान्स फॉर द रन्स. यू आर वॉचिंग Hindu Samrat Trophy 2026. Most welcome everyone. Today is the last night of this tournament. Who will become a champion of this tournament? Just wait and watch. You will get an answer shortly. But what a beautiful and fantastic atmosphere for the event. On side la खेचला फटका स्कोर ऑफ द विकेट. एक्झॅक्टली फ्लाइट स्ट्रोक पंचाचा इशारा होतोय. षटकार. प्ले बघा किती लवकर चेंडूला कनेक्टिंग केलं. बॉडीचं बॅलन्स शॉटचं सिलेक्शन करडी नजर आणि त्यानंतर कनेक्टिव्हिटी. 36 धावा. येणारे चेंडू 39 धावांची गरज. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. कौसावरून संदीप सचिन पाटील आमचे परम मित्र सामना एन्जॉय करतात. स्कायरा 11चे आकाश पाटील हा सामना एन्जॉय करतात. शेडोनच्या त्याने संघाला त्याने पॅक केलंय तो म्हणजे वाळ संघाला पॅक केलंय त्यानं. अभिनंदन तुमचं देखील. हेचला फटका हिट केलाय. बिग शॉट सीमा पलीकडे खनखनी षटकार. व्हॉट अ मॅच. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 30 धावांची जबरदस्त विस्फोट केली करतोय आणि त्याला साथ देतो कल्पेश देखील तेवढ्याच ताकदीनं. मजा आली सामन्यामध्ये. एका बाजूला प्रतीकनं कुठलेला 48 धावा एका बाजूने प्रयास केलेला कुठल्या 23 धावा. त्याला सडेतोड उत्तर दिलं मानव होती कल्पेशनं आणि त्याला साथ देतोय ओमकारनं. क्या जबरदस्त एंटरटेनमेंट. एकही गडी बाद करता आला नाहीये. सामना रंगात येतोय. येणारे समीकरण बदल मैदानावरती
येणारे चेंडू आता मात्र राहिलेत ते स्कोर देणं खाली 33 धावांची गरज. शेवटच्या मोमेंटला बॅकफुटला गेला, जागा बनवली एक सकावर रिझनला, चेंडू स्लीपर कव्हर म्हणून निघून येतोय. कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा. प्रेशर प्रेशर ऑन प्रेशर. Pressure on the fielder, pressure on the batsman, pressure on the bowler. You are watching the pressure game. Pressure आणि फक्त प्रेशर मैदानावरती. How to play tremendous pressure. येणार चेंडू आता मात्र राहिले ते 7 आणि गरज आहे 31 धावांची. 7 चेंडू 31 धावा. येणारा चेंडू फार महत्वाचा आहे, कारण मागच्या चेंडू होती, शेवट चेंडू होती, षटकार आला होता. जर येणार चेंडू षटकार चौकार आला तर सामना बॅलन्स होऊ शकतोय. 6 चेंडू 31 धावा. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि तेवढा चांगला सामना. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांचा श्वास रोखतोय सामना, अंगावरती शारीरिक करतोय, मेंदूला सुन्न करतोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. विट्स वाईट. प्रेशर ऑन द बॉलर. आत्ताच मी म्हटलं होतं, बट आय काइंडली रिक्वेस्ट यू बोथ द टीम, डोंट प्ले अंडर प्रेशर. इफ यू प्ले अंडर प्रेशर यू कांट शो टॅलेंट अँड युअर क्वालिटी. शो द नॅचरल गेम. नैसर्गिक खेळ दाखवा. प्रेशर मध्ये चुका होतात. येणार चेंडू 7 आणि गरज आहे 30 धावांची. व्हॉट अ मॅच. अप्रतिम क्रिकेट सामना एन्जॉय करतोय आपण. केसला फटका मात्र मिस टायमिंग. फलंदाज, ओ माय गॉड, व्हॉट्स गोइंग ऑन. आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला. हे देखील चुकीचं झालं. झेल हवेमध्ये असताना धाव झाली असती, मात्र हीच चूक करतात आपले खेळाडू. चेंडूकडे का पाहत बसतात हे मलाही कळलं नाहीये. आणि षटक क्रमांक संपलाय. येणार चेंडू 6 आणि गरज आहे 30 धावांची थरार क्रिकेटचा. सहा चेंडू आणि 30 धावा. गरज झाली असती धाव. दोघांमध्ये चांगलं तालमेल होतं, मात्र अजूनही प्रश्न पडलाय बाल संघाला, या 30 धावा सुरक्षित आहेत का नाही आहेत. कारण कोणताही कौतुक केलं फलंदाजाचं. कल्पेश मध्ये ओमकार मध्ये कुठे 30 धावा. अप्रतिम फटकेबाजी. शेवटचं षटक गरज आहे 30 धावांची. सामना कोण जिंकणार. सामना सुपर ओव्हर होणार का. सामना वाल संघ जिंकणार का. सामन्यामध्ये कमबॅक काउसा संघ करणार का. एक नवे अनेक प्रश्न विचारले जातात. या उत्तर शोधा आपण मैदानावरती. सुरुवात चांगली झाली, विस्फोटक झाली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा आणि समीकरण 1 षटक आणि गरज आहे 30 धावांची. चांगली फटकेबाजी ओमकारनं केली. जीवनदान देखील मिळाला होता. मध्येच दोन्ही एकाच ट्रॅकवर थांबले आणि फलंदाज बाद देखील झाला. पुढचा सामना पाहायला विसरू नका. एका बाजूला भावाले, एका बाजूला सांभारले. रजत मुंडेला आपण बघू शकाल इन ऍक्शन मध्ये आणि सांभारली संघाचं तुम्हाला पाहायला मिळेल. रजत मुंडे आणि भावाले संघाचं तुम्हाला पाहायला मिळेल. योगेश भालेकर, बिग फाईट. यस, पुढचा सामना इन ऍक्शन मध्ये दोन्ही संघ. चला वेळ तुमची सांगतो तुम्हाला किती झालेत. मिनिटं झाली तुमची 16 मिनिटं. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक फेकायचे, अन्यथा शतक आतमध्ये घेण्यात येईल. याची नोंद घ्या आपण. 4 मिनिटं ओनली. विदिन 4 minutes you have to complete your first inning at any cost, no doubt, otherwise you will be penalized. 6 चेंडू 30 धावा. 1 मिनिट पंच. एक फिल्डर आतमध्ये घ्या. 16 मिनिटं झालीत. बरोबर आहे. चला, नियम फार कडक आहे स्पर्धेचे. येणाऱ्या चेंडू 6 आणि गरज आहे 30 धावांची. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये. बघायचं सामना कोण जिंकणार. खूप चांगला थरार रंगलाय या सामन्यामध्ये. शॉट ऑफ प्लेट फेकून दिलाय चेंडूला. पहिल्या चेंडूवरती खनकर प्रार, सीमा पलीकडे षटकार. धाबा. 5 चेंडू 24 धाबा. काय सामना रंगलाय. जर इथला सामना कौसा संघाने जिंकला तर एक नवीन विक्रम या स्पर्धेमध्ये प्रस्थापित होऊ शकतोय. 75 धाबांचा पाठलाग सहज नव्हे तर मात्र संघर्ष करून इथपर्यंत केलेला प्रवास खूप चांगला राहिलाय. ओमकारने कुठलेल्या 30 धाबा, कल्पेशने दिली त्याला 7 आणि आता कल्पेश मात्र 17 वरती खेळतोय. येणाऱ्या चेंडू 5 आणि गरज आहे 24 धाबांची.
टॉप 10 चा सामना कसा असावा याचं उत्तर दाखवलं दोन्ही संघाच्या माध्यमातून. एक चांगल्या दर्जाचा क्रिकेट दाखवलंय दोन्ही संघाच्या माध्यमातून. येणारा चेंडू 5 आणि 24 धावा. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू नवीन आव्हान, प्रत्येक चेंडू अंगावरती शार निर्माण करतोय आणि प्रत्येक चेंडू आमच्या मेंदूला सुन्न करतोय. व्हॉट अ मॅच. थरार रंगवला दोन्ही संघाच्या माध्यमातून. चेंडू आलाय, खेळाडू चेंडू घेऊन आलेत. क्या बात आहे. डगआउट मध्ये खेळाडू मागे गेले, चेंडू शोधलाय आणि तो चेंडू त्यांना आतमध्ये आणलाय. ही आहे कौसा संघाची जिंकण्याची धडपड. तळमळ आहे त्यांच्या मैदानावरती. 5 चेंडू 24 धावा. बघायचंय सामना अजून संपला नाहीये कारण आम्ही अजून जिंकलो नाहीये हे सांगत असेल कौसा संघ. बघायचं वाल संघ कमबॅक करणार का. 5 चेंडू 24 धावा. कुठे होता सामना, कुठे आलाय आणि काय रंगलाय सामना. पूर्ण पैसा बसेल सामना. असं वाटतं की फायनलचा सामना सुरू झाला की काय मैदानावरती. फाइनल से पहले फाइनल का मुकाबला. केसला स्टँड अँड डिलिव्हर. लगाच्या डोक्यावरनं हाय हँडसम मात्र मिस टाइम. फलंदाज बाद. हा मोमेंटम असू शकतोय वाल संघासाठी. फलंदाज बाद. गोलंदाजाचं एक्सप्रेशन बघा. ज्यावेळी झेल टिपण्यात आला फ्रंट लाईन अँगलनं ते टिपण्यात आलं. बघा चेंडूवरती नजर ठेवली तदनंतर झेल टिपला. यस इट इज. ओह माय गॉड क्या बात है. आपकी झलक सबसे अलग. झलक दाखवली गोलंदाजानं. गोलंदाज धीरजनं. मध्ये सामना संपला नाहीये अजून. 4 चेंडू 24 धावा. इज इट पॉसिबल. यस ऍब्सोल्युटली पॉसिबल ऑन द पेपर. येणारे चेंडू 4 आणि 4 षटकार मारले तर सामना जिंकता येऊ शकतोय हे सांगतोय मैदानावरती हा फलंदाज. बघायचं काय करणार. चांगलं कमबॅक केलंय धीरजनं. धीरजला फक्त एकच चेंडू डॉट फेकायचंय आणि सामन्यावरती अधीरज निर्माण करायचंय. फलंदाजाला षटकार मारून हा सामना जिंकायचा आहे. अजून एक मोठा फटका फेकलाय. आला चेंडू सीमा पार. दमदार षटकार. 3 चेंडू 18 धावा. व्हॉट अ मॅच. सांगितले धीरज तू केलेला जल्लोष त्याला उत्तर दिलंय मैदानावरती. 3 चेंडू 18 धावा. ज्या प्रेक्षकांना हृदयविकाराचा झटका येतो, ज्यांचा बीपी जास्त लवकर ऑन होतोय, बीपी वाढतो, त्याने हा सामना बघू नका कारण काय सामना लागला मैदानावरती. 75 धावा या मैदानावरती. 4 षटकामध्ये आम्ही चेस करू शकतोय हे दाखवलं सुरुवातीपासून. पहिल्या षटकामध्ये 11 धावानंतर जी सुरुवात विस्फोटक झाली ती कायम ठेवली. 3 चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडूवरती प्रेक्षकांचं लक्ष. प्रत्येक चेंडू मेंदूला सुन्न करतोय. प्रत्येक चेंडू मैदानावरती एक सनसनी निर्माण करतोय आणि व्हॉट अ मॅच. नाहीये फटका फसलाय. एक जरी फटका फसला तरी अंगलट येऊ शकतो हा सामना. खरं तर वेळ कमी आहे, धाबांचं अंतर जास्त आहे. धीरजने हेच केलं, षटकाराचं उत्तर दिलं. आता कौसा संघाच्या डगआउट मध्ये मात्र तलमल सुरू पाहायला मिळते, धडपड सुरू पाहायला मिळते. सामना आता खुला झालाय. 2 चेंडू 17 धावा. 2 चेंडू 17 धावा. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर. मात्र एखादा बिमर आला त्याच्यावरती षटकार आला, एखादा वाईड नो आला त्याच्यावरती चौकार आला, काही होऊ शकतोय. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट ॲज वेल इन पॉलिटिक्स. राजकारणामध्ये आणि क्रिकेटमध्ये सर्व शक्य आहे. रातोरात सरकार पाडली जातात, रातोरात सरकार बनवली जातात, रातोरात सामने वेत्र बदलले जातात. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट ॲज वेल ॲज इन पॉलिटिक्स. येणारे चेंडू 2 आणि गरज आहे 17 धावांची. मजा आली सामन्यामध्ये. पूर्ण पैसा बसेल सामना पाहायला मिळाला आणि काय सामना रंगला मैदानावर. खेचला फटका. अजून एक मोठा उशीर झालाय मात्र आलाय तो खनकर षटकार. चेंडू 18 धावांची गरज आहे. कौसाच्या आमच्या 11 धावांची गरज आहे. 1 चेंडू 11 धावा.
कवसाचे आमचे सागर देखील आमच्या समेत आहेत. कवसामध्ये खूप मोठी ट्रॉफी होते तेव्हा याचा स्कोर होते आम्हाला सहकार्य करतात. स्वागत आहे सागर तुझं देखील. 1 चेंडू 11 धाबा. सामना संपला नाहीये. जर येणारा चेंडू बीमर आला किंवा त्याच्यावरती षटकार आला, वाईड आला, त्याच्यावरती चौकार आला, काही होऊ शकतंय मैदानावरती. मात्र मजा आली सामन्यामध्ये. कोणी जिंको कुणी हारो, इथे विजय होणार क्रिकेटचा, इथे विजय होणार आमच्या मंगेश दादांचा, इथे विजय होणार क्रिकेटचा, इथे विजय होणार आमच्या प्रेक्षकांचा, इथे विजय होणाऱ्या चषकाचा. 1 चेंडू 11 धाबा नाहीये आणि सामना जिंकलाय. 10 धावानं सामना जिंकलाय. मात्र जिंकून देखील हारून देखील हा संघ मैदानावरती जिंकलाय असं म्हटलं तरी वावगं नाहीये. कारण जिंकणाऱ्यांची चर्चा होणार, मात्र त्याच्यापासून अधिक कवसाची देखील चर्चा होणार. अभिनंदन बाल टीम, हार्ड लक कवसा टीम, बट व्हॉट अ मॅच. क्लायमॅक्स राहिला. पुढचा सामना योगेश भालेकर वर्सेस रजत मुंडे. पाहायला विसरू नका. रसानी विभागातील खालापूर तालुक्यातील तुम्हाला पाहायला मिळणार रजत मुंडे. यस, मजा आली सामन्यामध्ये. 48 धाबा कुठल्या प्रतीकनं तो ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. प्रतीक याबा आपण मॅन ऑफ द मॅच साठी